तर नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र योगेश. मी तुमचं सहर्ष स्वागत करतो परत एकदा. तर सापांची माहिती भाग 2 याच्यामध्ये मी तुम्हाला अशा सापाची माहिती देणार आहे की कधी तुम्ही तो पाहिलाही नसेल. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रात हा साप आढळतो, पण लाजळू आहे. आता विषारी सापांपैकी म्हणलं तर नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे 4 जातीच्या साप तुम्हाला टोटली माहीत आहेत. पण तुम्ही कधी ऐकलंय का, पोवळा जातीचा एक साप असतो विषारी, म्हणजे वाळा असतो का, वाळा त्यापेक्षा थोडासा मोठा असतो. त्याचं शेपूट पण ब्लॅक असतं आणि तोंड पण ब्लॅक असतं. तर तो पण विषारीच असतो, असं काही नाही की तो विषारी नाही आहे. तर तो साप म्हणजे खेड्यापाड्यांनी जास्त आढळतो, शहरात काय तो आढळत नाही, दुर्मिळ आहे तो जास्त. तो काही दिसून पण येत नाही जास्त, लाजळू आहे तो. आणि दात छोटे असल्यामुळे की तो काही चावायची शक्यता नाही, पण चावतो तो. म्हणजे काय असं डायरेक्टली तर चावत नाही, कारण तळ हातावर घेण्या इतकाच असतो तो. आणि तळ हाताला चावू शकत नाही, किंवा दुसरीकडे कुठे ॲज इट इज चावला तर चावला, लग बाय चान्स चावला तरी श्वासनक्रियेवर आपल्या तो थोडा परिणाम करतो. असं काही घाबरायचं काही कारण नाही. पण त्या सापापासून पण वाचा. आणि काही हे असं ॲज इट इज काय असं नाही आहे. पण तो जरी दिसला, कारण आता नाग, मण्यार, घोणस, फुरसे ॲज इट इज हे मोठे साप आहेत. हा म्हणजे नागाला तर सगळेच ओळखतात, मण्यारला ओळखतात, घोणसला ओळखतात, फुरसेला पण ओळखतात. पण हे लगेच ओळखण्यासारखे साप आहेत की हे विषारी आहेत. तर पोवळा पण तसाच आहे. पोवळा छोटा आहे फक्त दिसायला, दात छोटे असतात आणि छोटा असल्यामुळे तो पक्षी इतका पक्षी त्याला खातात, त्यामुळे तो काही जास्त बाहेर येत नाही. तो दगडांच्या कपारीमध्येच राहतो, त्यामुळे त्याला काही घाबरायचं काही कारण नाही. दुर्मिळ आहे, अत्यंतच दुर्मिळ आहे. स्क्रीनवर दिसेल तो तुम्हाला आता.